Hello friends, let us start practice set 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये जे पण क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत, जेव्हा आपण त्या इक्वेशनकडे बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की दे आर नॉट लिनियर इक्वेशन्स, बट वी नीड टू सॉल्व देम. आपल्याला ते सॉल्व तर करायचे, ते लिनियर नाही आहेत. नाऊ व्हॉट इज टू बी डन, काय केलं पाहिजे मग ह्याच्यासाठी, तर ते इक्वेशन्स आपण लिनियर इक्वेशनमध्ये रिड्यूस करू शकतो बाय यूजिंग अनदर व्हेरिएबल. हाऊ टू सॉल्व, व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स, वी विल लर्न टुडे. आपण आज पूर्णपणे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करूया. सो पहिला क्वेश्चन आहे एक्सरसाइजमधला 2/x minus 3/y is equals to 15 and 8/x plus 5/y is equals to 77. So if you look at both the equations, दोन इक्वेशन कडे बघितलं तर काहीतरी सिमिलॅरिटी दिसते आपल्याला. आपण जर याला थोडंसं आणखीन इलॅबोरेट केलं की याला जर मी 2 × 1/x लिहिलं, सी 2/x नथिंग बट 2 × 1/x, 3/y इज नथिंग बट 3 × 1/y. इथं पण 8 × 1/x and 5 × 1/y. मग याच्यामध्ये मला दोन्ही इक्वेशनमध्ये 1/x 1/x आहे, 1/y 1/y आहे. सो आपण या 1/x बद्दल आणि 1/y बद्दल दुसरं व्हेरिएबल ठेवूया. सो 1/x बद्दल m ठेवूया आणि 1/y बद्दल n ठेवूया. नाव सी इक्वेशन बिकम्स, कसं होईल इक्वेशन, 2 आणि 1/x म्हणजे m, 2m मायनस 3 आणि 1/y म्हणजे n इज इक्वल्स टू 15. इक्वेशन नंबर 1 आपल्याला हवं तसं मिळालं. आता फक्त व्हेरिएबल x ऐवजी m आहे आणि y च्या ऐवजी n मिळालेलं आहे. दुसरं इक्वेशन 8 1/x इज m प्लस 5 and 1/y is n is equals to 77. So equation 2 is 8m plus 5n is equals to 77. Now look at these two equations. If I multiply equation 1 by 4, it will be 8m. So कोएफिशिएंट सेम होणार m चा, किंवा तुम्हाला जर n चा कोएफिशिएंट सेम करायचा असेल तर यू कॅन मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 5 आणि इक्वेशन 2 by 3. परंतु सोपं काय आहे, इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय केले की m चा कोएफिशिएंट सेम होतोय. सो दॅट विल बी बेटर, दॅट विल सेव्ह आवर टाइम, आपला टाइम वाचू शकतो त्याच्यामध्ये. सो आपण डिसाइड करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 4. सो 4 × 2m 8m, 4 × 3 12n मायनस साइन आणि 4 × 15 60. न्यू इक्वेशन, न्यू नंबर 3. अँड दोन नंबरला काहीच चेंज नाही केलं आपण, 8m प्लस 5n इज इक्वल्स टू 77. आता कोएफिशिएंट m चा सेम झालेला आहे. नाउ द कोएफिशिएंट ऑफ m इज 8 ऑन इन बोथ द इक्वेशन्स, बट साइन्स आर सेम. याचं पण प्लस आहे, याचं पण प्लस आहे. सो एलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला साइन चेंज करावं लागणार. सो 8m चं साइन खालचं आपण मायनस केलं तर ह्या प्लसचं मायनस होणार आणि इथं पण प्लस असतं त्याचं पण मायनस होणार. Change the sign, and when you changing the sign you are subtracting. So give the reason, subtract equation 2 from equation 1. Now this 8m plus and this 8m minus cancel. जे साइन बदललेला आहे ते साइनचा विचार करायचा. Now minus 12n and minus 5n is minus 17n is equals to 60 minus 77 is minus 77. So both sides minus, we can make it plus. So 17n is equals to 17 and n is equals to 17/17 1. नाउ सेम थिंग, एकदा n ची व्हॅल्यू मिळाली की आपण एक नंबर किंवा दोन नंबर मध्ये पुट करूया. पुट n इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 इज 2m minus 3n is equals to 15. So 2m minus, here 3n means 3 into n. So put n is equals to 1, that is 3 into 1 is equals to 15. आता होणार 2m, 3 into 1 is 3 minus 3 is equals to 15. मायनस 3 त्या बाजूला पाठवलं, प्लस 3 झाले. सो 2m is equals to 18 and m is equals to 18/2 is 9. Now see, we got the values of m and n, but our original equation in x and y. So I need to find
एक्स अँड वाय. मग जे आपण ज्याच्याबद्दल आपण एम मांडलं होतं ते परत देऊया. सो एम कोणाबद्दल मांडलं होतं आपण 1/x बद्दल. आता एमची व्हॅल्यू 1/x अँड एनची व्हॅल्यू 1/y परत देऊया. सो m is 9, 9 is equals to 1/x and n is 1, so 1 is equals to 1/y. Cross multiplication, x इकडे जाईल, 9 इकडे येणार, so x is equals to 1/9 and y is equals to 1 is the solution. So this is how such equations can be solved, which are called equations reducible to linear equations. Given equations are not linear, but we can reduce them to linear equation by using another variables m and n. मग ते सॉल्व करा, एलिमिनेशन न करा किंवा सबस्टिट्यूशन न करा. सो एलिमिनेशन इज बेटर. एलिमिनेशन केल्यानंतर m आणि n ची व्हॅल्यू मिळेल, परत ती आपण रिसबस्टिट्यूट करायची आणि मग x आणि y ची व्हॅल्यू मिळते. दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व सच इक्वेशन्स. सो नाउ वी विल सॉल्व इक्वेशन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. So this question may be for 3 marks or sometimes for 4 marks. 3 किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. पुढचे क्वेश्चन तर सगळे 4 मार्क्सचेच आहेत. सेकंड, थर्ड अँड फोर्थ. देअर आर 4 सब क्वेश्चन्स. हा क्वेश्चन कदाचित थोडासा सोपा असल्यामुळं 3 मार्क्सला येतो. पुढचा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे, सो तो क्वेश्चन मात्र 4 मार्क्ससाठी असतो. सो क्वेश्चन नंबर 2. सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. 10/x plus 2, 10/x plus 2 plus 2/x minus y is equals to 4. सी क्वेश्चन लिहिताना चूक करू नका. साइन नंबर्स कुठलीही मिस्टेक नको. 10/x plus 2, 2/x minus y is equals to 4, 15/x plus y minus 5/x minus y is equals to -2. Check it again. 10/x plus 2, 2/x minus y, sorry, it x plus y. See mistakes. X plus y, 2/x minus y is equals to 4, 15/x plus y minus 5/x minus y is equals to -2. So first step is look at the similarity in both the equations. काय सिमिलर आहे? इथं 1/x plus y आहे, इथं पण 1/x plus y आहे. सो आपण ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपण थोडंसं त्याला अशा पद्धतीने लिहूया. 10 into 1/x plus y. 10/x plus y लाच आपण 10 into 1/x plus y असं लिहू शकतो. प्लस 2 into 1/x minus y is equals to 4. Same thing for this. 15 into 1/x plus y minus 5 into 1/x minus y is equals to -2. ज्यावेळेस आपण दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस 1/x plus y आणि 1/x plus y सेम आहेत आणि 1/x minus y आणि 1/x minus y सेम आहे. सो त्याच्याबद्दल आपण न्यू व्हेरिएबल पुट करूया. सो पुट 1/x plus y is equals to m and 1/x minus y is equals to n. So 10 and 1/x plus y is m. So it will be 10m plus 2 1/x minus y is n is equals to 4. Equation number 1. And that equation will be 15m minus 5n is equals to -2. Equation number 2. Let us check once again. 10m plus
2n is equals to 4 and 15m minus 5n is equals to minus 2. Equation number 1 and 2. Now see, if you look at the equation 1 and 2, जर आपण n चा कोएफिशियंट सेम करणं सोपं आहे. 5 न वरती मल्टिप्लाय करूया 1 नंबरला आणि 2 नी 2 ला मल्टिप्लाय करूया. सो वी कॅन राईट लाईक दिस, मल्टिप्लाय कोएफिशियंट सेम करणं गरजेचं आहे. m चा करा किंवा n चा करा. सो n चा करणं सोपं आहे आणि साइन पण त्याचे अपोजिट आहेत. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 5. so I will write here it into 5 आणि इकडं 2 नी मल्टिप्लाय करूया. and equation 2 by 2. पेन्सिलने साईडला लिहिलं तरी चालेल. सो 5 into 10 50m plus 5 into 2 10n is equals to 4 5 20. equation new number 3. 2 into 15m 30m minus 2 into 5 10n is equals to minus 4. equation number 4. now look at the coefficient. यांच्या कोएफिशियंट कडे बघा, दोन्ही सेम झाले. आता साइन कडे बघा, एकाचं साइन प्लस आहे एकाचं साइन मायनस आहे. सो आपल्याला चेंज करायची गरज नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही साइन बदलत नाहीये त्यावेळेस काय करत असता, ऍड करत असता. ऍडिंग equation 3 and 4. so plus 10n minus 10n cancel. 50 and 30 80m plus 0 is equals to 20 minus 4 is 16. so 80m is equals to 16. m is equals to 16 upon 80. so m is equals to 1 upon 5. m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ n. पुट m is equals to 1 upon 5. in equation 1. 10m plus 2n is equals to 4. now 10m is 10 into m. so m is 1 upon 5 plus 2n is equals to 4. you can reduce it. 1 5 1 and 5 2 is. so 2 plus 2n is equals to 4. 2n is equals to 4 minus 2. so 2n is equals to 2. so n is equals to 1. so you got m is equals to 1 upon 5 and n is equals to 1. now again resubstitute as m is equals to 1 upon x plus y and n is equals to 1 upon x minus y. so put m is equals to 1 upon x plus y and n is equals to 1 upon x minus y. so it will be 1 upon 5 is equals to 1 upon x plus y and 1 is equals to 1 upon x minus y. so if you cross multiply, x plus y is equals to 5 and x minus y is equals to 1. now solve these two equations again. x plus y is equals to 5, x minus y is equals to 1. cancel this, plus y minus y. 2x plus 0 is equals to 6. 2x is equals to 6. x is equals to 3. 6 upon 2 is 3. now put x is equals to 3. याला इक्वेशन नंबर आपण दिव्या पाहिजे तर 4 पर्यंत आलो होतो, याला 5 आणि याला 6 दिव्या. सो 5 मध्ये पुट करूया. इन इक्वेशन
5. So x plus y is equals to 5. So 3 plus y is equals to 5. Y is equals to 5 minus 3. So y is equals to 2. Therefore x is equals to 3, y is equals to 2 is the solution. So this question is for definitely for 4 marks. अजून 2 क्वेश्चन आहेत, सब क्वेश्चन 3 आणि सब क्वेश्चन 4. ते पण असेच थोडे लेंदी आहेत, ते पण 4 मार्क्ससाठी. सो हे 4 सब क्वेश्चन असे प्लस प्रॉब्लेम सेटमध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्यापैकी एक क्वेश्चन येण्याची शक्यता असते. मे बी फॉर इफ इट इज, जर थोडासा सोपा असेल तर तो 3 मार्क्सला येतो, आणि थोडासा लेंदी, अवघड म्हणत नाही मी, परंतु लेंदी असेल तर तो 4 मार्क्सला येतो. या एक्सरसाइजमधले, या प्रॅक्टिस सेटमधले सब क्वेश्चन 3 आणि 4 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला त्याचा फायदा होत असेल, तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 2 क्वेश्चन सोडवण्यासाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय.